भिवंडी पंचायत समिति में सभापति पद का चुनाव अध्यासी अधिकारी अपर तहसीलदार किशोर मराठे की अध्यक्षता में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सभापति पद पर शिवसेना के प्रकाश भोईर को बिन विरोध चुना गया। सभी पंचायत समिति के सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सभापति प्रकाश भोईर को भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, मजूर फेडरेशन थाने जिला माजी अध्यक्ष पंडित पाटिल, शिवसेना थाने जिला संपर्क प्रमुख कलाताई शिंदे, प्रकल्प स्तरीय शाहपुर सभापति आशा शांताराम मोरे, माजी जिला परिषद सदस्य व हरिभक्त पारायण कृष्णा वाकड़े, लोनाड़ शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान केने, जिला परिषद सदस्य रूता केने, पंचायत समिति सदस्य श्याम गायखे, शिवसेना भिवंडी तालुका संघटिका फसीताई पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व सर्व सम्मानीय पंचायत समिति के सदस्य, मित्र मंडली, नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सभापति प्रकाश भोईर को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सभापति प्रकाश भोईर ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रकाश शंकर भोईर यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे। अतिशय आम्हा सर्वांना आनंदाचा दिवस। म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने त्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। आज प्रकाश भोईर साहेबांना त्यांच्याबद्दल बोलायचं तर प्रकाश भोईर एक आमच्या 42 सदस्यापैकी एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, की ज्याला प्रशासनाची जाण आहे, असंही प्रकाश भोईरचा अष्टपैलू व्यक्तिमत्व। हमेशा आम्हाला सर्व सदस्यांना आज प्रकाश भोईर असतील, आमचे आदरणीय वडील समान पाटील साहेब असतील, यांना खरोखरच प्रशासनाशी किंवा अधिकाऱ्यांशी कामं कशी करून घ्यायची यांच्याकडे आम्ही शिकलो गेल्या 5 वर्षामध्ये। एक त्यांचं तर सेकंड टर्म आहे प्रकाश भोईर साहेबांचं, त्याच्यामध्ये प्रत्येक कामाची इथून पंचायत समितीच्या मार्फत जिल्हा परिषद असेल तर मंत्रालयापर्यंत सर्वकडे धावत म्हणजे स्पीडने कामं करून घेणे ही त्यांच्याकडे आम्ही शिकलो। अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांना मिळालेल्या संधीचा जे संधी मिळालेली आहे सभापतीपदाची, त्याचं खरोखरच ते त्याचं एक करून दाखवतील, काम करून दाखवतील, त्याबाबत आम्हाला काही शंका नाही। मी आमच्या सदस्यांच्या वतीने पुन्हा त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आहे। अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे इथं आपण सहभागी झालेलो आहोत। आज भोईर साहेबांची ही दुसऱ्यांदा या पंचायत समितीला सभापती उपसभापती पदाची त्यांची निवड ही अतिशय फार मोलाची आहे आणि त्यांना जे पद दिलं ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। आणि खरोखर एक अभ्यासू माणूस, याच्या अगोदर त्यांनी एक टर्म ह्या पंचायत समितीला काढलेले आहे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आमच्यासारख्यांचं त्यांना सहकार्य आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला आहे आणि एक
चांगली व्यक्ती, एक चांगला अभ्यासू नेतृत्व या सभागृहाला मिळालेलं आहे, या पंचायत समितीला मिळालेलं आहे. खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि आता जी त्यांना जी संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं करावं. त्याचबरोबर ठाणे असेल, मंत्रालय असेल, कुठलीही कामं करायची असतील तर धाव घ्यायला लागते, झेप घ्यायला लागते. आणि तशी झेप घेणारी व्यक्ती आहे. आणि म्हणूनच आजच्या या शुभदिनी त्यांना जो मान मिळाला आहे त्या मानाचा एक आम्हालाही फार मोठा अभिमान वाटतो आहे. आणि त्यांना ही दिलेली संधी चांगल्या प्रकारे पार पडतील. आयुष्यामध्ये त्यांना निरोगी आयुष्य देऊ दे आणि असंच काम करण्याची त्यांना संधी मिळू दे हीच आई जगदंबेपुढं प्रार्थना करतो. माझे 2 शब्द मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आपले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील साहेब आणि ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख देवानंद थले साहेब आणि आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते तालुका प्रमुख विश्वास थले साहेब यांच्या आशीर्वादाने लेट का होईना पण आज त्यांनी माझा जो सन्मान केला ते सन्मान निमित्त ह्या तालुक्यामध्ये जो काय आज जो आमचा कालावधी राहिला आहे आणि मला जो काही कालावधी दिलेला आहे त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये जेवढ्या समस्या जे काय मला मांडता येतील अतिशय प्रशासन म्हणजे उद्यापासून कामाला लागेल असं आम्ही या सभागृहामध्ये ग्वाही देतो. अक्कोलीच्या वतीने व छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी जे काही प्रकाश भोईर यांच्याबद्दल जे काही 2 शब्द सांगतो ते प्रकाश भोईर जे काम व्यक्ती मनुष्य आणि त्यांनी जो काही काम हाती घेतला तो पूर्ण करणारच असे एक व्यक्तिमत्व आहे. आणि प्रकाश भोईर जिथे जिथे जातो तो काम पूर्ण करतो असे मी गवाही देतो. आणि शिवसेना शाखा अक्कोली यांच्या वतीने माझे 2 शब्द बोलतो.